नाशिकच्या पंचवटी परिसरातील म्हसरूळमेरी येथील आरटीओ कॉर्नर सिग्नलवर आज 1 मे 2025 रोजी सकाळी 11:30 ते पावणे 12 वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात झाला। भरधाव वेगात असलेल्या पिकअप गाडीने रस्त्यावर थांबलेल्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली। या अपघातात एक तरुणी जागीच ठार झाली असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत। अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव जयश्री संजय सोनवणे, वय 23, राहणार आकाश पेट्रोल पंप, दिंडोरी रोड असे असून तिचा भाऊ सुमित संजय सोनवणे गंभीर जखमी आहे। इतर जखमींमध्ये जयदेव लक्ष्मण महाले, वय 21, राहणार वरवंडी म्हसरूळ, घनश्याम भारत महाले, वय 20, राहणार धुळे यांचा समावेश आहे। पिकअप गाडी क्रमांक MH15HS7303 चालकाचे नाव अनिल मच्छिंद्र साळवे, राहणार गुरुदेव रेसिडेन्सी म्हसरूळ, दिंडोरी रोड असे असून त्याने दारूच्या नशेत गाडी चालवली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। या अपघातात एक ओमिनी गाडी, 4 दुचाकी आणि एक XUV कारचे मोठे नुकसान झाले। सर्व अपघातग्रस्त वाहनं सिग्नलवर थांबलेली असताना पिकअप गाडीने मागून धडक दिली। चौकशी पिकअपचे चालकाने लहान मुलांनी गाडीत एक्सेलरेटर दाबले असे कारण सांगितले, मात्र प्रत्यक्षदर्शींच्या मते चालक पूर्णपणे नशेत होता। वेगवान पिकअप गाड्यांचा प्रश्न गंभीर असून दिंडोरी रोड, पेठ रोड व म्हसरूळ मेरी परिसरातील भाजी व फळ मार्केट परिसरातून निघणाऱ्या पिकअप गाड्या अनेकदा वेग मर्यादा न पाळता भरधाव वेगात धावत असल्याचे वारंवार पाहायला मिळते। विशेषतः सकाळच्या व सायंकाळच्या वेळेत बाजारपेठेच्या गर्दीतही या वाहनांचा वेग धोकादायक असतो। पुढील तपास सुरू असून अपघाताची माहिती मिळताच म्हसरूळ पोलीस ठाण्याचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले, पिकअप चालकाला ताब्यात घेतले। सध्या घटनास्थळी पंचनामा सुरू असून अपघातग्रस्त गाड्या बाजूला करण्यात आल्या आहेत। जखमींवर नजदीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलीस प्रशासन व वाहतूक विभाग यांनी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशी सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज, नाशिक। नमस्कार, मी डॉक्टर कल्पेश विजयराज राणा, मी कन्सल्टंट फिजिशियन आहे, सिनर्जी हॉस्पिटल नाशिक, दिंडोरी रोड येथे। आज साधारणतः दुपारी पावणे 12 वाजता 4-5 अपघात झालेले पेशंट आपल्याकडे आले। नातेवाईकांच्या माहितीनुसार हे सगळे आरटीओ कॉर्नरच्या सिग्नलला उभे होते आणि मागून एक पिकअपवाल्याने डॅश केलं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 4 ते 5 लोक इंज्युअर झाले। त्यात एक 23 वर्षाची मुलगी होती, ती आली तेव्हाच बरीच सिरियस होती, तिची नाडी वगैरे लागत नव्हती, तरी देखील आपण पंपिंग वगैरे करून जे काही क्रिटिकल उपचार आहेत ते आपण केले आणि तिला रिवाईव्ह करायचा प्रयत्न केला, पण अनफॉर्च्युनेटली ती रिवाईव्ह झाली नाही, तिची डेथ झालेली आहे। आणि त्याच्याबरोबर तिचा भाऊ पण होता, तिलाही पायाला गंभीर इजा झालेली आहे आणि अजून एक 3 पेशंट आहेत, त्यांचे 2 जणांच्या पायाचे फ्रॅक्चर झालेले आहेत, एखाद्या छातीला मार लागलेला आहे। तर अपघात बऱ्यापैकी सिरियस होता आजचा। थँक्यू।